नमस्कार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऐकताय ना? सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द माणसाचे आयुष्य कसे बदलू शकते हे सांगणारी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक बदामी दगड आणि शिल्पकार ह्याची. एका गावात ना एक प्रसिद्ध शिल्पकार राहायचा. एकदा त्याला एका मोठ्या देवळासाठी देवाची मूर्ती बनवण्याचे काम मिळाले. तो शिल्पकार जंगलात गेला आणि तिथून 2 मोठे सुंदर दगड घेऊन आला. शिल्पकाराने आपला छन्नी हातोडा घेतला आणि पहिल्या दगडावर वार करायला सुरुवात केली. जसा पहिला घाव बसला तसा दगड ओरडला, थांब थांब, मला खूप लागते, माझे तुकडे होत आहेत, प्लीज माझ्यावर वार करू नकोस. शिल्पकाराला त्या दगडाची दया आली. त्याने तो दगड बाजूला ठेवला आणि दुसऱ्या दगडावर काम करायला सुरुवात केली. शिल्पकाराने दुसऱ्या दगडावर घाव घालायला सुरुवात केली. या दगडालाही खूप वेदना होत होत्या, पण त्याने स्वतःला बजावले, जर मी आज हा त्रास सहन केला तर उद्या माझे रूप बदलेल. तो दगड शांतपणे सर्व घाव सहन करत होता. काही दिवसातच त्या दगडाचे रूपांतर एका सुंदर तेजस्वी मूर्तीमध्ये झाले. जेव्हा मंदिराचे लोक मूर्ती न्यायला आले तेव्हा त्यांनी तयार मूर्ती उचलली. जाता जाता त्यांची नजर कोपऱ्यात पडलेल्या पहिल्या दगडावर गेली. त्यांनी विचार केला, हा दगडही सोबत नेऊया, नारळ फोडण्यासाठी याचा उपयोग होईल. ज्या दगडाने त्रास सहन केला तो देव म्हणून गर्भगृहात पूजला जाऊ लागला. त्याला सुवासिक फुले, हार अर्पण केले गेले आणि ज्या दगडाने सुरुवातीला कष्ट टाळले तो मंदिराच्या पायऱ्यापाशी ठेवला गेला, जिथे येणारा प्रत्येक माणूस त्या दगडावर जोरात नारळ फोडू लागला. मित्रमैत्रिणींनो, बघा, जीवनात यश मिळवण्यासाठी आज सोसावे लागणारे कष्ट आणि मेहनत ही उद्याच्या सुंदर भविष्याची पायाभरणी असते. जे संकटांना घाबरून मागे हटतात त्यांना आयुष्यभर इतरांचे तडाखे सहन करावे लागतात. ही कथा काय सांगते माहिती आपल्याला? सकारात्मकता म्हणजे केवळ आनंदी राहणं नाही, तर कठीण काळातही हे माझ्या चांगल्यासाठीच आहे असा विचार करून धैर्याने पुढे जाणे होय. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी.